पुण्याच्या भोर तालुक्यात गेल्या 4-5 दिवसापासून मोठ्या प्रमाणावर पाऊस जो आहे तो पडत आहे आणि त्यामुळे आता भोर तालुक्यात असणारे श्री क्षेत्र बनेश्वर हे पांडवकालीन मंदिर आहे, त्या मंदिरातील शिवलिंगाखालून पाणी जे आहे ते आता वाहू लागलेलं आहे। खरं तर पांडवकालीन हे मंदिर आहे आणि याच्या शिवलिंगाची रचना आणि या मंदिर परिसरात असणारे जी पांडवकालीन 5 तळे आहेत या रचनेमुळे जेव्हा जेव्हा मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो तेव्हा ही तळी पूर्ण क्षमतेने भरतात आणि त्यानंतर अशा पद्धतीनं या शिवलिंगाखालून जे आहे ते पाणी प्रवाहित होतं। गेल्या 4-5 दिवसात पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर पाऊस जो आहे तो या भोर परिसरात पडलेला आहे, त्यामुळे या मंदिर परिसरातली जी तळी आहेत ती पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत आणि त्यामुळे आता या शिवलिंगाखालून जे आहे ते पाणी प्रवाहित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्यासोबत या मंदिरातले पुजारी आहेत। काका, काय सांगताल, काय नक्की इतिहास आहे, कशामुळे हे पाणी व्हायला सुरुवात होतं? आपलं श्री क्षेत्र बनेश्वर मंदिर जे आहे ते पूर्ण पाण्यावर आहे आणि जेव्हा जेव्हा पाऊस जास्त पडतो त्यावेळेस आजूबाजूचे जे झरे आहेत नैसर्गिक ते पूर्ण प्रवाहाने किंवा क्षमतेने त्यांच्या वाहू लागतात, त्यामुळे ते वाहू लागल्यानंतर पाणी जे आहे ते खूप येतं। त्यानंतर आपले जे बाहेरची तळी आहेत त्यामध्ये एका तळ्यामध्ये सगळे एकत्र होतात आणि तिथून नंतर ते पाणी आहे जे शिवलिंगाखाली येतं आणि ह्याच्याखाली जे 5 शिवलिंग आहेत, सद्योजात, वामदेव, तत्पुरुष, ईशान्य, अघोर अशी 5 शिवलिंग आहेत छोटी छोटी, त्याच्यावर त्या झऱ्याचा अभिषेक होतो। त्यावेळेस तो जरा पण ज्यावेळेस पाऊस खूप प्रमाणात होतो त्यावेळेस तो जरा पूर्ण क्षमतेने वाहून ते पाणी आपलं वर आलेलं दिसतं, शिवलिंगाखाली होऊन पाणी ते वर येतं, त्यामुळे पाणी पूर्ण क्षमतेने आता वर आपण बघताय तसं वाहू लागलेलं आहे। हे आणि मंदिराचं वैशिष्ट्य आहे की 12 महिने हे शिवलिंग जे आहेत ते पाण्यात असतात। पण याला मोठा इतिहास आहे, पांडवकालीन मंदिर आहे, अतिशय घंटेला सुद्धा एक इतिहास आहे। तो घंटेचा इतिहास काय आहे, नक्की या मंदिराचा सुद्धा इतिहास काय आहे? हे मंदिर जे आहे हे स्वयंभू आहे आणि स्वयंभू असल्यामुळे हे मंदिर पांडवकालीन आहे। त्याच्यानंतर नानासाहेब पेशवे जे होते त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे। तसंच चिमाजी अप्पा म्हणून जे होते ना, पेशवे आमचे चिमाजी अप्पा, ते वसईच्या युद्धामध्ये युद्धाला गेले, त्यावेळेस ते युद्ध जिंकल्यानंतर तिथल्या चर्चच्या ज्या घंट्या आहेत त्या त्यांनी चर्चच्या घंट्या विजयाचं प्रतीक म्हणून मंदिरामध्ये बांधलं। त्यापैकी एक घंटा आपल्या इथं श्री क्षेत्र बनेश्वरमध्ये बाहेरचा जो गाभाऱ्याच्या बाहेरचा जो कासवा मंडपा बाहेर सोपा जो आहे, सोपा म्हणतो आपण, त्या सोप्यामध्ये ती घंटा लावलेली आहे आणि त्याच्यावर चर्चचं जे क्रॉस आहे ते पण आहे आणि 1683 साल आहे। तसेच ती घंटा पूर्ण कास्यामध्ये बनलेली आहे आणि ती घंटा विजयाचं प्रतीक म्हणून आपल्या इथे लावलेली आहे। असे 4 घंटा त्यापैकी एक आपल्याकडे आहे, एक भीमाशंकर, एक पहिला आहे। असे सुद्धा म्हणतात की संपूर्ण बनेश्वर मंदिर आहे ते संपूर्ण पाण्यावर बांधलेलं गेलेलं आहे, याचा काय इतिहास आहे? हे मंदिर खरंच पाण्यावर आहे का काय? नाही, हो, हे मंदिर जे आहे ते खरंच पाण्यावर आहे। मंदिराच्या खाली तर तुम्ही बघितलं तर पूर्ण पाणी आहे, तळटाप आहे, त्याच्यावर पेशव्यांनी हे मंदिर जीर्णोद्धार करून बांधलेलं आहे। तर तुम्ही मंदिराच्या जर खाली एखाद्या आपण बघितलं तर पूर्ण पाणी 12 महिने मंदिराच्या ज्या फरशीच्या जो भेगा असतात त्यामधूनही तुम्हाला पाणी बाहेर आलेलं दिसतं पावसाळ्यामध्ये। आपल्यासोबत स्थानिक नागरिक सुद्धा आहेत, तुम्ही सांगा, तुमचे पूर्वज अनेक वर्ष या ठिकाणी होते, तुम्ही सुद्धा आहात, या मंदिराचा इतिहास काय, तुम्हाला काय माहिती आहे? अनेक मूर्ती विरगळ या ठिकाणी आहेत, अत्यंत पुरातन असं हे बनेश्वर मंदिर आहे। बनेश्वर मंदिराकडं स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट एक नमुना आणि जलव्यवस्थापनाचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून या मंदिराकडे पाहिलं जातं। या मंदिरामध्ये अतिशय प्राचीन अशी काही शिल्प आपल्याला पाहायला मिळतात। त्याचप्रमाणे समोर जी आपल्याला मूर्ती दिसते त्या मूर्तीमध्ये शिव, पार्वती, कार्तिकेय स्वामी आणि गणपती आणि त्यांच्या वाहनांचंही त्या ठिकाणी आपल्याला कोरलेले दिसतात। अशा फार दुर्मिळ मूर्ती आहेत, त्यात आपल्याकडे इथे ती मूर्ती आहे। तसंच समोर आपण जर पाहायला गेलं गणपती मंदिराच्या ज्या सभागृहामध्ये तिथं अशी प्राचीन अशा काही विरगळी व सतीशिळाही आपल्याला पाहायला मिळतात, जो की आपला ऐतिहासिक ठेवा म्हणून आपण त्या ठिकाणी जतन केलेले आहेत। अशा पद्धतीने फारच चांगल्या पद्धतीचं नियोजन या मंदिरामध्ये केलेलं आहे। आणि आपल्याला ऐतिहासिक जर पाहायला गेलं तर या मंदिराची रचना आणि जी शिल्पकला आहे ती अत्यंत पाहण्यासारखी आहे। पण पाहतोय की अतिशय प्राचीन असं मंदिर आहे आणि जी रचना खरं तर या भागात तळ्यांची आहे, मंदिर परिसरात जी रचना तळ्यांची केली गेलेली आहे त्या तळ्यांमुळे आता अशा पद्धतीने पाणी जे आहे ते प्रवाहित झालेलं पाहायला मिळतंय। काका आपल्याला दाखवतील कशा पद्धतीनं हा संपूर्ण शिवलिंगाच्या खालचा भाग जो आहे तो पाण्याने पूर्ण भरलेला आहे। आपण पाहतोय की या शिवलिंगाखाली पाहिलं तर जे 5 लिंग काकांनी सांगितले ते आहेत आणि आता त्या लिंगाचा परिसर जो आहे तो पूर्ण पाण्याने भरलेला पाहायला मिळतोय आणि संपूर्ण या शिवलिंगाखाली पाणी भरल्यामुळे अशा पद्धतीने हे संपूर्ण पाणी जे आहे ते आता शिवलिंगाखालून प्रवाहित झाल्याचं आपल्याला एकूणच या ठिकाणी पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन अभिजित पिशेसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।